8 दिवस उलटून गेले तरीही महाराष्ट्रामध्ये एक चर्चा थांबत नाहीये। ती चर्चा म्हणजेच फलटणचे रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्यामधील सुंदर या बैलाचा झालेला व्यवहार, त्या व्यवहारातून झालेला गोळीबार आणि त्यात रणजित निंबाळकर यांचा झालेला खून। त्यामध्ये गौतम काकडे यांना अटक झालेली जरी असली तरी बैलगाडा प्रेमींचा त्यांच्यावरील रोष कमी होताना दिसत नाहीये। पूर्वी जत्रा आणि यात्रेमध्ये बैलगाडा शर्यत असायची, त्याच निमित्ताने जत्रे आणि यात्रेमध्ये आलेले पाहुणे नातेवाईक यांची भेट व्हायची। यात्रेला आणखी शोभा यावी म्हणून बैलगाडा शर्यतही त्या ठिकाणी व्हायची। पण बैलांची गगनाला भिडणाऱ्या किमती बघून आज या बैलगाडा क्षेत्राकडे एक व्यापार म्हणून बघितलं जात आहे। श्रीमंत लोकांचा हा खेळ आहे असंही म्हटलं जात आहे। पण याच बैलगाडा शर्यतीमध्ये जीवाभावाची माणसं जोडली जातात, त्यातून मैत्रीही निर्माण होते। असेच एका बैलगाडा क्षेत्रातील दिग्गज मित्रांची गोष्ट आपण बघणार आहोत। त्यांचं नाव म्हणजेच राहुल पाटील आणि रणजित निंबाळकर सर। मी सावित्री आणि तुम्ही पाहत आहात काहीतरी विशेष। सध्या एक फोटो सोशल मीडियावरती फिरत आहे। त्यात रणजित निंबाळकर सर यांची पत्नी अंकिता निंबाळकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक नेते या फोटोमध्ये दिसत आहेत। ज्या माणसामुळे हा फोटो व्हायरल होत आहे ते म्हणजेच राहुल पाटील यांचाही फोटो यामध्ये आहे। त्यांनीच अंकिता निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणली। ते निंबाळकर सर यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे मानले जातात। निंबाळकर सर यांच्या अंत्यविधीला आले असताना राहुल पाटील यांच्या चेहऱ्यावरील दुःख महाराष्ट्राने पाहिले आहे। त्या ठिकाणी बोलताना त्यांना स्वतःचे अश्रू आवरता आले नाहीत। त्यांचे मैत्रीबद्दलचे स्टेटस सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले आपण बघितले आहेत। रणजित निंबाळकर आणि राहुल पाटील यांच्या दोस्तीचे अनेक गाणेही निघाले। राहुल भाई रणजित सर ही दोस्ती अजरामर। 6 महिन्यापूर्वी निघालेलं हे गाणं सर्वांच्या स्टेटसवर झळकलं आहे। हे दोघेही बैलगाडा क्षेत्रात नावाजलेले। राहुल पाटील यांच्याकडे मथुर नावाचा तर रणजित निंबाळकर यांच्याकडे सर्जा व सुंदर असे नावाजलेले बैल या दोघांकडेही होते। रणजित निंबाळकर यांनी मुंबईतल्या बिनजोड प्रकाराच्या शर्यतीत आपले बैल पळवण्याचं ठरवलं, पण त्यांना त्या बैलासोबत आणखी एका बैलाची गरज होती। त्यासाठी त्यांनी राहुल पाटील यांच्याकडे त्यांच्या बैलाची म्हणजेच मथुर या बैलाची विचारणा केली। राहुल पाटील यांनी त्यासाठी होकारही दिला। त्यानंतर सर्जा आणि मथुर यांनी अनेक मैदानही गाजवली आणि त्यातच रणजित निंबाळकर आणि राहुल पाटील यांची मैत्री वाढतच गेली। बैलगाडा क्षेत्रातील काही वादात राहुल पाटील यांचं नाव समोर आलं होतं। त्यावेळेस त्यांच्या खांद्याला खांदा लावून रणजित निंबाळकरांनी त्यांची साथ दिली। ज्या वेळेस राहुल पाटील जेलमध्ये असतानाही मथुरला त्यांच्याच नावाने मैदानात पळवण्यापर्यंतची मैत्री त्यांनी निभावली। त्यांच्या बैलांची काळजी घेणे, स्वतःच्या बैलाप्रमाणे त्याला जीव लावणे, माझं स्वप्न माझ्या सर्जा आणि सुंदरने नाही तर माझ्या मथुरने पूर्ण केलं, हे शब्द आहेत निंबाळकर सर यांचे। यावरून त्यांचं मथुरवर असणारं प्रेम दिसून येतं। याच कारणामुळे त्यांच्या मैत्रीची चर्चा पूर्ण राज्यभर होत राहिली। पण या दोस्तीतला एक दोस्त मात्र काळाच्या पडद्याआड गेलाय। आता तो कधीच परत येणार नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।